परम पूजनीय श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पूज्य श्री संत एकनाथ महाराज की जय। आपल्याला आंबेडकरांना अधिक लाभ व्हावा म्हणून ग्रंथ ऐकण्याचा नवीन ग्रंथ आपल्याला भेट दिलेला या पुणेकर मंडळींनी साधकांनी आणून दिलेला आहे। जसा वजनाने जड आहे तसा नीतीने जड आहे। 450 किंमत या ग्रंथाची। आपला जो ग्रंथ पूर्वीचा जरा पाठला गेलेला आहे। त्यांना करूया विचारणी आपल्याला भेट देऊन त्यांना आपले गाव पैसे ते घेतले पैसे हा सुंदर ग्रंथ आहे। बघूया जसं हा ग्रंथ बाहेर सुंदर आहे तसा आत फारच सुंदर आहे। आत बाहेर ज्याचं सौंदर्य करत होत आहे ते सौंदर्य आपण मनात धरा। विषय चाललेला आहे सद्गुरूंचं वंदन चालू। पहिला अध्याय जो आहे तो वंदनाचा आहे। या वंदनामध्ये आतापर्यंत नाथ महाराजांनी शारदा सरस्वती भगवतीचं वंदन केलं। गणपती भगवान गणपतीचं वंदन केलं। त्यानंतर मग अनेक त्यांची जी भेट आहे कुलदेवता तिचं वर्णन केलं। त्यानंतर भगवान दत्तात्रयाचे आता सद्गुरू त्यांचे जे आहे त्यांचं वर्णन चाललेलं आहे। जनार्दन स्वामी त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुच्या बद्दल नाथ महाराजांचा हा भाव आहे तो पाहण्यासारखा आहे। कारण ते अगदी लहान वयामध्ये 12 वर्षाचे असताना पैठणून पळून आलेले आई बापाला आई बाप नव्हतेच त्यांना आजा आणि आजी हे त्यांचे देशी करणार होते। पण त्या म्हाताऱ्यांना त्यांनी सांगितलं सुद्धा नाही की मी आता थांबलो आणि ते देवगिरीच्या किल्ल्यावर किल्ला आहे त्या किल्ल्यावर पायी चालत राहिलेले होते। जनार्दन स्वामींनी त्याच्यावर महान उपकार केले। गुरु उपकार करण्यासाठी असतात दुसरं काय गुरु काय देऊ शकतात परंतु गुरु जे देतात ते शाश्वत देतात। अखंड राहणार अमर्त्य चिरंतन राहणार असेल आणि आपण जे जगामधलं जे काय घेतो ना नश्वर असत। गुरुचं देणं हे शाश्वत देणं आहे हे लक्षात ठेवा। तेव्हा नाथ महाराजांना त्यांच्या गुरूंनी म्हणजे जनार्दन स्वामींनी जे दिलं ते अमोघ आहे आणि शाश्वत असं आणि म्हणून त्यांना वंदन करताना नाथ महाराज फार विहवळतेने अत्यंत भावुकतेने अत्यंत हृदय होऊन करतात। बघा किती गरज होती
अभूमी घातरे माहे नागो शिखी नवाता निर्भागो गुलाबया ठाड़ो निरीची वास्तविक नाथ महाराज बोलता ये है युग नहीं हाथ बोलता है भागवत का ग्रंथ त्या भागवत ग्रंथाचा हा जो 11वा स्कंद आहे त्याच्यावर जे मी काय भाष्य करतो ते माझं नाही हे माझ्या सद्गुरूच आहे परंतु सद्गुरू ते घेत नाही सद्गुरू यांचंच नाव त्या ठिकाणी लावतात हे जनार्दनानेच केलेले हे नाथांनीच केलेले असं ते म्हणतात म्हणून नाथ महाराजांचा गुरुचं हे जे करणं आहे ते करणं मोठं कठीण माझं नाव कशाला लावता महाराज मी करता करून घेता माझ्याकडे आणि नाव माझं लावता तेव्हा हे गुरुला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा गुरु अतिशय संतुष्ट झाले या वचनार्थी संतोषाला हे जे वचन आहे त्यामुळे गुरु अत्यंत संतुष्ट झाले म्हणे भला रे भला भला चांगलंय इतना छान मुझे भाव को दूसरी विसर्जला प्रकट केला बुझाने अरे तू मुझे भाव आहे तुझा आत्मभाव आहे हा तुझा ही तुझी गुरु सेवा आहे गुरु भाव आहे हा तुझा आणि तो संचित करून तू प्रगट केलेला आहे प्रगट केला बुद्धाचं आणि तो आतापर्यंत तुझ्या अंतःकरणामध्ये बुद्ध असलेला लपलेला भाव किंवा या ग्रंथाच्या निमित्ताने प्रगट करत आहे हे स्तुती की काय म्हणावं याला हे स्तुती आहे निरूपण आहे काय म्हणावं याला ग्रंथपीठ की ब्रह्मज्ञान साहित्य की समाधान संज्ञान जाणं कळेला या कोणता मला आता हेच काहीच कळत नाही मी आता हे जे काही करतो आहे मी स्तुती करतो भगवंताची गुरुची आता या ग्रंथाच्या निमित्ताने निरूपण म्हणजे सांगतो आहे हा ग्रंथपीठ आहे का ब्रह्मज्ञान आहे काय या सगळं ब्रह्मज्ञान आहे साहित्य की समाधान हे साहित्य आहे का समाधान आहे संज्ञान उदाहरण करेगा मला यातली कुठलीही संज्ञा म्हणजे नाव कळत नाही काय म्हणावं याला तुझा बोलच अरे तुझा एक एक बोल तुझे बोलून आलेला आहे तुझा बोलच एक ऐकू सोनी विवेकाचा विवेक तो सोनी विवेकाचा विवेक म्हणजे विवेक म्हणजे विचार करण्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धीचाही सोनीपणा म्हणजे स्वच्छपणा शुद्धपणा असा प्रगट करतो सोनीपणा विवेकाचा सोनीपणा तो संतोषापाशी संतोष आणि त्यामुळे संतोषाजवळ संतोष प्राप्त होतो संतोषापाशी संतोष अत्यंत उपयोगी आणि गुरु अत्यंत संतोष गुरु आम्हाला आणखी जास्त संतुष्ट करत आहे मुखे जे जे निघे तुझ्या मुखातून जे जे निघतं ते संत हृदयी साचची लागे बघा तुझ्या मुखातून जे जे निघत आहे ते संत हृदयाला घेऊन भेटतो बाबा
ते संत हृदयीसाचे लागे. मुमुक्षु सारंगांची पांडे जागे करतील आणि याठिकाणी मुमुक्षु सारंगांची पांडे करतील बोलतात. मुमुक्षूंची त्या श्रवणाने आत्मस्वरूपाचा आनंद देणारे गुणे तयार होतील. हिंदी भारतीय ग्रंथारंभ करला चोख मुक्त मुमुक्षु इतर लोक श्रवण मात्रेच देख निजात्म सुख पावती. तुमचा हा ग्रंथाचा जो आरंभ आहे, ग्रंथाचा जो आरंभ आहे तो इतका स्वच्छ आणि सुंदर आहे, चोख आहे की मुक्त मुमुक्षु आणि इतर सगळ्या लोकांना श्रवण मात्रेची देख निजात्म सुख पावती. तर इतकं सुंदर तुझं हे वर्णन आहे, इतकं सुंदर तू बोलतो आहे की मुक्त मुमुक्षु लोकांच्या कामावर आणि इतरही लोकांच्या कामावर पडल्याबरोबर श्रवणेची देख निजात्म सुख पावती. ते आत्मस्वरूप प्राप्त होते. म्हणजे हा ग्रंथ ऐकत असताना आपण जे ऐकलेलं आहे ते आपल्या अंतःकरणाला भिडतं आणि त्यामुळे आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त होतं असं बोलतात. बोला येणे वचनामृत तुषारी, येणे वचनामृत तुषारी. या वचन रूपी अमृताच्या कणांनी तुषारांनी ग्रंथ भूमिका विवेकांपुढे ग्रंथाची जी भूमिका आहे, ज्या पद्धतीने मांडणार आहे ती भूमिका अंकुरित होते आहे. अंकुरली एक सरे फळ भावे सफलित आणि ते अंकुरित होऊन तुला सफल अशी सुंदर प्रकारची फळधारणा प्राप्त होणार. तात्पर्य हे ग्रंथ श्रवणाने तुम्हाला प्राप्त होणारे जे सुख आहे अंतरी ते आता प्रगट होईल. निर्जीवा जीव जे निर्जीव असतील त्यांना या श्रवणाने जीव येईल ना तरी सिद्ध लाभूची राहणार. आणि जे सिद्ध लोक आहे सद्गुरू सिद्ध नसतात, अशा सिद्धांनी जेव्हा हा ग्रंथ ऐकून त्याच्या कामावर राहील तेव्हा त्यांनाही असं वाटेल की मला सिद्धीचा लाभ झाला. ही निज वैभव आपला पतीप्रते किंवा निज वैभव म्हणजे आपल्या वैभवाने संपत्तीने पतीव्रते एखाद्या पतिव्रताला ज्याप्रमाणे तिचा भाग्यशाली पती सर्व वैभवांनी संपन्न करून तिला त्याप्रमाणे तैसे हर्षानंदे, अशा हर्षानंदे म्हणजे हर्षाच्या आनंदाने जे जे म्हणतले स्वानंदे जे मी आनंदाने घेतलं तुमचे पादप्रसादे करीन विनोदे ग्रंथातून. हे गुरुदेवा तुमच्या पादप्रसादाने म्हणजे क्षणप्रसादाने हा ग्रंथार्थ विनोदाने होणार. मी म्हणतात तू करतोय तो अतिशय चांगला हो,
परंतु तुमचे चरण स्पर्श त्याच्या ठिकाणी आहे हे मी सोडणार नाही. तुम्हाला करून झाले नाश मिळून झाले, परंतु गुरुचा प्रसाद चरण स्पर्श आहे. श्री राम प्रताप दृष्टी. श्री रामाची प्रताप म्हणजे शौर्याची जी दृष्टी आहे. काय केला प्रभू रामचंद्राने? त्याच्या शौर्याच्या दृष्टीने काय केलं? शिला तरती सागर होती और दगड तरले तो शिला शेतीला बांधला लंकेवर येण्यासाठी. त्यावेळेला त्या बांधणाऱ्यांनी एक दगड टाकला आणि शिला त्या ठिकाणी शेती बांधण्यासाठी सुरुवात झाली. तर ते सगळे दगड तरंगत होते पाण्यावर. दगड हा प्रभू रामचंद्राच्या कृपेचा प्रसाद आहे. त्याप्रमाणे श्री राम प्रताप दृष्टी शिळातर्फी सागर होती. ही वशिष्ठ वचनासाठी तपेशाती रवीश मंडळी किंवा वशिष्ठांनी तपाच्या आपली छाती आपला कपडा सूर्याला झाकून टाकून इतका महत्वाचा बनवला. ही याज्ञवल्कीच्या मंत्रदक्षता, ही याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता शुष्क काष्टास पल्लवला. ही धर्मेश्वरांनी सरता केला सर्वता स्वर्गलोकी. महाराज आता तुम्ही कोणावर कसे किती उपकार केले ते सांगताय. हे प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीने शिळा काढल्या पाण्यावर दगड काढले. वशिष्ठांनी छाती आपला कपडा, याज्ञवल्क्यांनी आपल्या मंत्राचा अक्षता टाकून सुकलेलं काष्ट म्हणजे लाकूड होतं त्याला पानं तोडली जिवंत केलं. वास्तविक सुकलेलं लाकूड किती घालून पाणी टाकून पावलं सुकलेल्या काष्टाला म्हणजे लाकडाला किती पाणी घातलं तरी त्याला पानं फुटणार नाही, सुकलेलं असतं. परंतु याज्ञवल्क्यांनी आपल्या मंत्रांच्या अक्षतांनी त्या सुकलेल्या लाकडाला वृक्ष बनवलं, जिवंत केलं, त्याला पानं तोडली. की धर्मेश्वरानुसरता केला सर्वथा सरळ होती. वास्तविक कुत्रा श्वान जो आहे त्याला तर आपलं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही मिळालं. परंतु धर्मराजांनी त्या कुत्र्यावर इतकं प्रेम केलं की त्याला स्वर्गात नेलं आपल्या बरोबर. जाताना स्वर्गाची जेव्हा त्याची चढण सुरू झाली स्वर्गाला जाताना, त्यावेळेला त्यांच्याबरोबर तो श्वानी होता. बोला श्वान सर्वता केला सर्वता स्वर्ग होती. तैसे माझे नावे ग्रंथ होती सुभावे. आज्ञा प्रताप गौरवे गुरु वैभवे शांती. तेव्हा जनार्दन स्वामी म्हणताय, अरे बाळा नथा, माझ्या नावाने तू हा ग्रंथ रचतो आहे. स्वरांनी प्रबुद्ध करून तू लोकांना ऐकवतो आहे असं तू म्हणतो. ग्रंथ होती शिसा आज्ञा प्रताप गौरवे. परंतु गुरुची आज्ञा जी आहे ती प्रतापी असते, महाशैलशाली असते. गुरुची आज्ञा आहे, त्या गुरुच्या आज्ञाच्या गौरवाने तू गुरुच्या वैभवाला सार्थक केलं. गुरुचं काय वैभव असतं ते तुझ्या या वचनांनी स्पष्ट केलेलं आहे. घटित एका आणि एकदशी राशी नक्षत्र एकचे असे.
त्या एका मागे जे पूर्ण दिसेल काही दशांशेच हे आदित्य बोलतात एका म्हणजे एकनाथ आणि एकादश म्हणजे 11 यांच्या खाद्याक्षरावरून घटित जर पाहिलं आणि भविष्य जर पाहिलं एका आणि एकादश याचं तर राशी नक्षत्र दोघांचं एकच आहे. एका आणि एकादश मध्ये एक आहे तेव्हा हे जे राशी नक्षत्र आहे ते दोघांचं एकच आहे. पण त्या एकामध्ये जेव्हा पूर्ण दिसते कारण तो एका आणि ते एकादश जेव्हा विकृत होता तेव्हा एकच स्वरूप होऊन गेलं ते. तेव्हा आता या ग्रंथामध्ये हा जो एकनाथ आहे तो एकनाथ एकादश ग्रंथ विकृत झालेले आहे. तेव्हा एकामध्ये एक पूर्णत्व दिसेल. तेथे देसळीची करून देसळे अवघेची निर्गामी नाही त्यावेळी एका जणाने टीका करणे सार्थक. तेव्हा जे देसळ आहे त्यालाच आमची संयुक्त बनवतो. अवघेची निर्धारून सगळ्या मनाचा पुन्हा निर्धार आहे आणि त्यावर गुरु महाराज जनार्दन स्वामींची त्यावरची अभिप्रायाची टीका आहे. ती टीका जी तत्व आहे ते देतो आहे ते सार्थक आहे. बाहुन दशमाचा क्रांती एकादशाच्या उदयान्तु एकादशावरी जगन्नाथो ग्रंथा खूप आरंभी और आधी दशम स्कंद भागवताचा दशम स्कंद जो आहे तो आधी येतो नंतर हा एकादश स्कंद आलेला आहे. तेव्हा बाहुन दशमाचा क्रांती एकादशाच्या उदयान्तु एकादशावरी जगन्नाथो ग्रंथार्थो आरंभी. तेव्हा ह्या एकादशावर जगन्नाथ भगवान काय करताय ग्रंथार्थो आरंभी. भगवान ग्रंथाचा आरंभाला भगवान प्रसन्न होऊन तुला आशीर्वाद देतात येईल. म्हणून एकादशाची टीका एकादशी सतरी एकादशावरची एकादश स्कंदावरची ही भागवताची टीका नाथांनी एकादशीला समर्पित दिली आहे. आणि काय गमत आपला ग्रंथ एकादशीला झालेला आहे का श्रद्धा हा योगाने विधून आलेला आहे. एकादशाची टीका एकादशी सतरी एका हे एकपणाची सुद्धा घडीला देखा ऐकते आणि यामुळे एकपणाचं जे सुख आहे एकत्वाचं जे सुख एकत्व कशात आहे तर आत्माच प्रत्येकात एक आहे. त्या एकाचं सुख सगळ्यांना प्राप्त होईल. एकपणाची सुख एकपणाचं हे जे सुख आहे म्हणजे आत्मसुख आहे ते फळेमध्ये एकत्र ते तुम्हाला उत्पन्न होईल. एकत्वाने तुम्हाला तेच फळ प्राप्त होईल. अशा तऱ्हेनं महात्मागांनी आपल्या गुरुचं स्तवन केलेलं आहे आणि गुरुंनी त्याला अभिप्राय दिलेले आहे. यानंतर आता महात्माला विवाह करूनची
वंदना करतात महाकवी. आता वंदू महाकवी. हे महाकवी कोण गेले संस्कृत पंडित व्यास, वाल्मिक, भार्गवी हे महान पंडित संस्कृत पंडित होते. त्यांना वंदन करतो. जयाती ईश्वराकवी पुराण गौरवी बोलिये. पुराण मध्ये त्याचा गौरव ईश्वरकवी त्यातील ही आपले विपत्ती वाढवावी माझी मती. हेच करीतसे विनंती ग्रंथ समाप्ती मिळाल्या. नाथ महाराज म्हणतात त्या केवळला मी हीच प्रार्थना हीच विपत्ती देतो आहे. महाराज माझी मती म्हणजे माझी बुद्धी शेवटपर्यंत या ग्रंथाच्या समाप्तीपर्यंत उत्तम राहू दे. हीच करीतसे विनंती ग्रंथ समाप्ती मिळाल्या. ग्रंथ समाप्त होईपर्यंत हे गुरुदेवांनो, एक श्रेष्ठ महापंडितांनो, पंडितांनो, माझ्या बुद्धीचं ते श्रेष्ठत्व कायम ठेवावी. माझी बुद्धी चलत राहू द्या. ग्रंथ समाप्ती मिळाल्या. त्यानंतर नाथ महाराज आता वंदू आचार्य शंकराचार्य विसरले. आद्य शंकराचार्य जी होते त्यांना विसरलेली नाही. वंदू आचार्य शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चित्र त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ रचून आपली भूमी संपदा चातुर्याने प्रगत केलेली आहे. असे आद्य भगवान शंकराचार्य ग्रंथार्थ विवेक चित्र सारू कर्मठतेचा विचार. आचार्य शंकराचार्यांनी कर्मठपणा बाजूला सोडला. कर्मठतेचा विचार बाजूला सारून प्रबोध दिनकरू प्रकाशिया. हा प्रबोध दिनकरू म्हणजे ज्ञानाचा सूर्य निर्मित केला आहे, प्रकाशित केलेला आहे. पण शंकराचार्यांचे सुद्धा फार मोठं ऋण आहे आपल्या समाजावर, आपल्या भारतावर. शंकराचार्य आपलं सगळं जीवन त्या ग्रंथामधून प्रगत केलेलं आहे. आता वंदू श्रीधर कवी. आता मराठी प्राकृत मध्ये त्यांनी रचना झाले कवी हे संस्कृत भाषेतले आहे. आता प्राकृत भाषेमध्ये ज्यांनी रचना केली आहे त्यांना वंदन करतात नाथ महाराज. आता वंदू श्रीधर. श्रीधर नावाचा मोठा कवी मिळाला जो भागवत व्याख्याता सदर ज्यांनी भागवतावर लिहिलेला आहे. जयाची टीका पाहता पार अर्थ साचार कैसे. त्याची टीका जर आपण वाचली, त्यांनी लिहिलेलं जर आपण वाचलं तर हा सुंदर प्रकारचा अर्थ त्यांनी प्रगट केलेला आहे. इतरही टीकाकार काव्यकर्ते विवेक चतुर त्यांचे चरणी नमस्कार ग्रंथा सादर करून. आणखी जे प्राकृत ग्रंथ लिहिणारे महान कवी आहे त्यांच्या चरणावर मी नमस्कार करतो. त्यांनी मला या ग्रंथाचं नीट असं मार्गदर्शन करून तो साधन करून मला या ग्रंथाचं समाप्तीपर्यंत सहाय्य द्यावं असं मी त्यांच्या चरणावर मागणी करतो. त्यानंतर प्राप्त कवीश्वर. प्राकृत भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये जे कवी आहे निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर. तेव्हा निवृत्ती महाराज ज्ञानेश्वरांचे भाऊ त्यांना करतो. निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव सांगदेव वटेश्वर बघा सगळ्यांचे नावाने नामदेव महाराज सांगदेव महाराज वटेश्वर त्यांचे भाग्य थोडं ज्यांचे भाग्य थोडं गुरुकृपेनं ते फार मोठे झाले.
जयाचे ग्रंथ पाहता ज्ञान होऊन प्राकृता त्या संत सत्पुरुषांचे ग्रंथ जर वाचले तर मराठीमधील आपल्याला सुद्धा त्याचं ज्ञान होतं. त्याचे चरणी वाटा विचारता निभावे मी त्यालाही माझ्या आत्मभावाने त्यांच्या चरणी माझा मोठा ठेवतो. संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी मग प्राकृतिकांनी नदी जुनी म्हणाली कैसे केली सुवर्ण सुवर्ण ज्ञानेश्वराची आठवण केल्या. संस्कृत भाषा काल वेळे केली आणि प्राकृतिकाला ज्ञानेश्वराचे पासून मराठी संबंधी ते त्यांना सांगितले. अहो संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी त्याला ते महाकवी म्हणतात. मग प्राकृतिक काय आणि त्या प्राकृत भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये ते ग्रंथ लिहिणारे ते त्यांच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते महाकवी आहे. सोन्याची फुलं आहे बनवलेली. मग ती जुनी आणि नदी कशी का म्हणतात सोन्यामध्ये काही बदल होतो का? ती फुलं नदी काय घेऊन त्याला सोबत राहायला ती त्याप्रमाणे जुनी तरी प्राकृत तरी संस्कृत तरी समान आहेत असं कपिलेचे म्हणावे क्षीर माग इतरांचे काय ते नीर. कपिला गाय असते तिच्या दुधाला दूध होण्याचं क्षीर होण्याचं आणि काही बाकीच्या गायीचं काय दूध नसतं पाणी असत ते त्याला काय पाणी म्हणलं. इतरांचे काय नीर सुवर्ण स्वामी एकची मधुर विशेष आचार दोघांची चव सारखेच आहे ना. कपिलाचं दूध आणि दुसऱ्या कुठल्याही गायचं दूध दुधाची चव सारखी झालं ना. काय फरक आहे त्यात? वर्ण स्वामी किसी मधुर साचार कैसे जे पाहिजे संस्कृत अर्थे तेची राबे प्रकृती तरी न बनावया येथे विश्वची चालते. तेव्हा जे संस्कृत ऐकून तुम्हाला कळतं तेच प्राकृत ग्रंथामध्ये तोच अर्थ आहे तसंच आहे ते. मग त्याचा तो अर्थ घ्या तर हा अर्थ घ्या दोघांचा अर्थ सारखाच आहे. मग तुम्हाला विषमता वाटते. अशी विषमता का वाटते तुम्हाला? समता का येत नाही? प्राकृत आणि संस्कृत सम आहे असं का म्हणत नाही? बसला राव तरी तोच सेवका पावन ठाव तेथे सेवेची व्यवस्था पहा हो गंदी गाव निवृत्त्या राजाचे राजाने गरीबाच्या मुलीबरोबर लग्न केलं किंवा एखाद्या श्रीमंताच्या मुलीबरोबर लग्न केलं. राजाने केलं तर लग्न होता दोन्ही मुलीची एकतासाठी होते ना. गरीबाची मुलगी केली तरी ती राणी केली आणि श्रीमंताची मुलगी केली तरी राणी केली. काय फरक पडणार आहे गरीबाची मुलगी आणि श्रीमंताची मुलगी? सारखी केला राजाची राणी झाली ती. त्याप्रमाणे प्राकृत आणि संस्कृताची गोष्ट ही विषम भावने पाहू नका. समरीची दृष्टी ठेवा असं आहे.
सगळ्याची वेळ संपलेली आहे. पाहू किती वेळ झालेला 126 वेळ झाला. 126 वेळ झालेला आहे. आता हे माझ्या लक्षात आपली शेजारी करू. महत्वाची सूचना आहे. उद्या फार महत्वाचा दिवस आहे. उद्या आपले परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी शिवम तीर्थ महाराजांचा जन्मदिवस आहे. हा त्यांचा जन्मदिवस प्रफुल्लित असा विभव सगळ्यांसाठी होतो आहे. आतापर्यंत त्यांनी कुणालाही माझा जन्मदिवस साजरा करू नका म्हणून सांगत होते आणि प्रत्येक जन्मदिवशी म्हणून मृत्युंजयाचा जप करत होते. देवाने आता त्यांना निघावून दिलेला आहे. तेव्हा आता हा त्यांचा पहिला जन्मदिन झाल्यानंतर पहिला जन्मदिन आहे. तो उद्या आहे. तेव्हा उद्या सगळ्या साधकांनी हजेरी लावावी. सकाळी 10 साडेदहा 11 सकाळी लाटांचा पाच 11 वाजता उद्या सकाळी 11 वाजता गुरुगीता होईल आणि संध्याकाळी तेव्हा सगळ्यांनी लक्षात ठेवावी. काय तुम्हाला काय सांगायचे का? हो काय सांगायचे का? त्या तिथीमध्ये बदल झालेला आहे. आम्हाला जे आता आम्ही ते आमच्या लोकांना ठरवतो हे देवासून आलेले आणि देवासमधून जे आलेले सत्तुलेले ते काही साधलेले ते काही करतात आणि काय मुख्य त्याच्या ज्या तिथा आहेत ना 15 दिवसात आपण त्याच्यामध्ये त्यामुळे या तिथांमध्ये आदल बदल होतो आणि त्यामुळे असं कृष्ण तृतीया हा त्यांचा दिवस आहे. परंतु तो महाकृष्ण तृतीयेचा दिवस अजून आपल्याकडे पुढे त्यांनी तो आता केलेला आहे. तेव्हा सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि सगळ्यांनी हा दिवस ठरवलेला आहे. त्या दिवशी आपणही करायला पाहिजे. तेव्हा देवाला लक्षात ठेवायला